या रविवारी अक्कांच्या ग्रीन हाऊसला भेट दिली. तिथे लिसियांतस खूप मस्त आलं असं त्यांनी सांगितलं आणि मला राहावलं नाही. तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढायला तिथे गेले होते. ही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे सगळे इथे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ केला. अक्का वाटच बघत होत्या आणि मी जेव्हा ग्रीन हाऊसमध्ये एंट्री केली, बापरे, इतकं सुंदर दिसत होतं हे, इतकं सुंदर. ही एक जॅपनीज व्हरायटी आहे आणि गुलाबाला पर्याय म्हणून हा काढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी फक्त 5 जणांनी या व्हरायटी लावलेल्या आहेत. यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. हा पिंक शेड तर आहेच आणि हात लावून पाहाल ना तर अगदी कागदासारखा वाटतो. व्हाईट शेड आहे आणि यामध्ये पूर्ण व्हाईट आणि काठाला पिंक किंवा पर्पल असा पण एक शेड आहे. पूर्ण पर्पल पण एक व्हरायटी आहे. इतकं सुंदर वाटत होतं ना. मी त्यांना विचारलं, तुम्ही कसं करता? म्हणजे आपल्याला बघा ना, एखादं जरी गुलाबाचं फूल आलं झाडावर, ते काढायला मन होत नाही. तर हे कटिंग करताना कसं होत असेल ना. अक्कांनी मला सांगितलं, हा व्हिडिओ कर आणि डायरेक्ट जलसा ग्रुपवर टाक. म्हणजे जलसा ग्रुप काय आहे? अगं जळतो तो ग्रुप ग, म्हणजे मैत्रिणींचा ग्रुप. म्हटलं ठीक आहे. किती वेळा व्हिडिओ केला, किती वेळा फुलं पाहिली, पण मन भरतच नव्हतं. माझ्या मम्मीला पण मी घेऊन आले होते. तिला पण इतकी फुलं आवडली आणि इतकी खुश झाली ना ती. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा आमच्या टेरेसवर सुद्धा गुलाबाची बरीच झाडं होती आणि मी आणि माझी मम्मी गार्डनिंग करायचो आणि असं मस्त ताट भरून फुलं निघायची. तिला पण गार्डनिंगची खूप आवड आहे आणि माझी जी गार्डनिंगची आवड आहे ही तिच्याकडूनच आली आहे. ही फुलं बघितलीत, किती सुंदर दिसतात बघा. त्यांनी सांगितलं एका स्टिकला 3, म्हणजे एक फूल, एक कळी म्हणजे थोडी फुललेली, आणखी एक छोटंसं फूल आलं की मग ते कट करायचं. हा कलर पण बघा किती सुंदर आहे. हे कोल्हापूरमध्ये बघायला कुठेच नाहीये आणि अक्कानी सुद्धा ही पहिल्यांदाच ही व्हरायटी लावली होती. अक्का आणि सर यांनी मिळून हे सगळं प्लांटेशन केलं. त्यांचं वय वर्ष 60 आहे, पण कामामध्ये त्यांचा हात कोण धरू शकत नाही. मागच्या वेळी आम्ही मैत्रिणी सगळे आलो होतो ना, तेव्हा इथे जर्बेरिया लावला होता त्यांनी. एक छोटीशी ट्रिपच केली होती आम्ही. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की पाहून घ्या. इथे फोटोज पण भरपूर काढले आम्ही. बघा किती सुंदर व्हरायटी आहे. असं मन भरत नाही. ट्युलिप्स दिसतात ना तसं दिसतं, पण याला वास नाही आहे. ही व्हरायटी ग्रो व्हायला फक्त 3 महिने लागतात. दुसऱ्या भागात त्यांनी जर्बेरिया लावला. कालच जर्बेरियाचं पॅकिंग केलं होतं, त्यामुळे कट केला होता बराच जर्बेरिया. विचार केला लिसियांतस कट व्हायच्या अगोदर जाऊन व्हिडिओ करूया. आपल्या मित्रमैत्रिणींना खूप आवडेल. तर तुमच्यासाठी खास हा जाऊन व्हिडिओ केला. 1 तासभरच गेलो होतो. त्याशिवाय तुम्ही पाहिलं का आता सनफ्लावर्स येतात बुकेजसाठी, तर ती व्हरायटी पण त्यांनी घेतलेली आहे. चालेल, जातोय उद्या आम्ही. अगदी असं मिटलेलं असतं ते. बादलीत ठेवलं की जरा असं होते, बॉक्स मध्ये भरताना असं होते, तिथं जाऊन असं होते. म्हणजे कळी असतानाच काढायचं ते, ह्याच्यावर दिसतच नाही. नाही, अगदी पुढे गेलं तरच एखाद दुसरं दिसतं तुम्हाला. आणि हे काढायचं कसं? असं मधनं हे पण खालून कापायचं डायरेक्ट. हा हा, ते बघितलं. कलर केवढा छान आहे. थोडं पिवळसर आहे, ते काढू. बघा लिंबू काढायचं ते तुम्ही टाका. बापरे, लिंबाचा पाऊस. फ्रीजला ठेवायचं नाही, फ्रीजला असं
तिथं अजून आहे का बघा. इथले लिंबू तर इतके मस्त आहेत, इतके रसरशीत आहेत ना. येताना भरपूर लिंबू घेऊन आले मी लोणच्यासाठी. लवकरच लोणचं बनवणार आहे. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.